सुनेत्रा पवार आज घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ। संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी। शपथविधीसाठी सुनेत्रा पवार आणि जय पवार मुंबईत। देवगिरीवरील बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते विधान भवनाकडे रवाना। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे विधान भवनाच्या दिशेने रवाना। पार्थ पवारांनी बारामतीत जाऊन घेतली शरद पवारांची भेट। त्यानंतर सुप्रिया सुळेंसोबतही चर्चा। शरद पवारांची भेट घेऊन पार्थ पवार मुंबईकडे रवाना। 17 जानेवारीला अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीचा व्हिडिओ समोर। बैठकीमध्ये विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती। 17 तारखेची बैठक विलिनीकरणाची नव्हे तर झेडपी निवडणुकांबद्दल होती। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा तटकरेंनी फेटाळला। अजितदादांचं अस्थिकलश महाराष्ट्रभर नेणार। तालुक्यात खेड्यात अस्थिकलश नेणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांना कल्पनाच नाही। माझ्याशी काहीच चर्चा झाली नाही। शरद पवारांनी व्यक्त केली खंत। सुनेत्रांच्या निवडीची मागणी त्यांच्या पक्षातून झाल्याचंही विधान। सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा। शहा फडणवीस देखील निर्णय घेतील। शेवटी भाजप मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष। संजय राऊत यांची खोचक टीका। उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी थोडं थांबायला हवं होतं, मंत्री संजय शिरसाट यांचं मत। तर राजकीय घडामोडी पाहता माणसापेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटतेय, अशी ही सनसनाटी टीका। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची इच्छा होती, पण त्यांच्या जाण्यानं विलिनीकरणात खंड पडला। विलिनीकरणाच्या चर्चेवरती पहिल्यांदाच शरद पवारांनी व्यक्त केली भूमिका। राष्ट्रवादी एकत्रीकरणाची अजितदादांची इच्छा होती। 4 ते 5 वेळा माझ्या घरी येऊन जेवून चर्चा करून गेले। जयंत पाटील यांचा मोठा खुलासा। 12 फेब्रुवारी ही तारीख ठरल्याचंही विधान। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा देखील सुनेत्रा पवारच होणार। विधिमंडळ पक्षनेतेपदी देखील सुनेत्रा पवार यांची निवड। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा लांबणीवर। पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लागणार। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवारांचा दावा। पार्थ पवारांनी बोलून दाखवली राज्यसभेवर जाण्याची इच्छा।